हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 7th स्टँडर्डचा जो फर्स्ट चॅप्टर आहे सायन्सचा, द लिव्हिंग वर्ल्ड, अडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन्स, त्याचा सेकंड पार्ट जो आहे म्हणजे उर्वरित जो चॅप्टर होता तो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला तर मग सुरू करूया आपल्या चॅप्टरला. पार्ट 1मध्ये म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये या चॅप्टरच्या आपण अडॅप्टेशन ऑफ प्लांट्स पाहिलं होतं आणि झाडांचं जे वर्गीकरण आहे ते सुद्धा आपण पाहिलं होतं, क्लासिफिकेशन्स ऑफ प्लांट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनिमल्स जे आहे, अडॅप्टेशन ऑफ ॲनिमल्स ते पाहणार आहोत. ओके, अडॅप्टेशन इन ॲनिमल्स. सो लेट्स स्टार्ट. Make a list of animals in your surroundings. Compare the diversity of animals listed by your friends with your list. Discuss the habitats, food habits, characteristics of body structures like vertebral column, wings, gills, tails, etc. and prepare a chart. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे की आपल्या आजूबाजूला असणारे किंवा तुम्ही पाहिलेले जे प्राणी आहेत त्यांची लिस्ट बनवा आणि तुमच्या मित्रांनी तयार केलेली जी लिस्ट आहे आणि तुमची लिस्ट, ठीक आहे, यांमध्ये प्राण्यांची विविधतेची जी प्राणी जे विविध प्रकारचे आहेत त्यांची तुलना करा. ओके, आणि कोण कुठे राहतं, कोण काय खातं, कोणता प्राणी काय खातो, त्याचं अन्न काय आहे, त्याच्या पाठीचा कणा कसा आहे, त्याचे पंख, त्याचे कल्ले, शेपूट, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यांच्यावर त्यांनी चर्चा करायला सांगितले. ठीक आहे, आणि ते डिफरन्शिएशन जे काही आहे, जो काही फरक तुम्हाला जाणवतोय या सगळ्या गोष्टींची तुलना करताना, तर तो तुम्ही नोट करून ठेवायचा आहे. देन व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वाटिक ॲनिमल्स. आता जे टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे जे प्राणी आहेत आणि ॲक्वाटिक म्हणजेच पाण्यात राहणारे जे प्राणी आहेत त्यांच्या शरीरांमध्ये तुम्हाला कोणता वेगळेपणा दिसून येतो का? तर ऑफकोर्स वेगळेपणा आहेच. सो ॲज कम्पेअर टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वाटिक ॲनिमल्स appear to have undergone changes. Fishes have scales on the skin and fins on the body. Their body tapers towards both its end like a spindle. Fish breathe with gills instead of nose. Their eyes have transparent eyelid. They have air bladders within the body to help them to float. आता जमिनीवर जे प्राणी राहतात त्यांच्यापेक्षा पाण्यात जे प्राणी राहतात त्यांची त्वचा, त्यांच्या शरीराचा आकार याच्यामध्ये खूप असा बदल असतो, बरोबर. सो एक्झाम्पल आपल्याला इथे मासा, ठीक आहे, मासा हा पाण्यात राहतो की नाही. सो माशाच्या त्वचेवर खवले जे असतात ते खवले असतात, तसेच त्याच्या शरीरावर पर असतात, ठीक आहे. आणि आपल्याला इथे फिन्स दिसत आहे. सो हे फिन्स म्हणजेच पर, ठीक आहे, इमेजमध्ये तुम्ही इथे पाहू शकता. आणि शरीराचा आकार जो असतो तो दोन्ही टोकांना निमुळता असतो, राईट. श्वसनासाठी म्हणजे श्वास घेण्यासाठी नाकाऐवजी ते कल्ल्यांचा वापर करतात. गिल्स जे आहेत त्यांचा तो वापर करतो. पापण्या ज्या असतात त्या त्यांच्या पारदर्शक असतात, त्या ट्रान्सपरंट असतात. आणि या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या ज्या असतात, या प्राण्यांच्या शरीरात काय असतं, हवेच्या पिशव्या असतात. ओके. Then observe the bodies of the frog, duck and tortoise. आता बेडूक, बदक आणि कासव यांच्या शरीराचं सुद्धा निरीक्षण करायला सांगितलं आपल्याला. Then of what use are their legs to these animals. पायांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो. What helps frog to breathe underwater. बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे श्वास घेत असेल. Then what use are the लॉंग हाइंड लेग्स ऑफ अ फ्रॉग. बेडकाच्या मागच्या बाजूचे जे पाय असतात दोन, ते पाय लांब असतात, ठीक आहे. तर त्या लांब पायाचा कशासाठी उपयोग होतो. देन व्हाय डझंट अ डक गेट वेट इन वॉटर.
बदक जेव्हा पाण्यात जातं तेव्हा ते ओलं का होत नाही? त्याचे पंख तुम्ही बघितले असतील. बदक जेव्हा पाण्यात असूनही त्याचं शरीर जे आहे ते वेट सुकं असतं. ठीक आहे, ते ओलं होत नाही, ते वेट होत नाही. तर असं का होतं? As the frog and duck have webbed toes, they can use their legs like oars. बेडूक आणि बदक यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असतात. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता वेब टोईज म्हणजे काय. ओके, पडदे असतात. तर त्या पडद्यांमुळे, ते पडदे असल्याने पायांचा त्यांना वल्ल्या जे असतात ना, बोटीला आपण यूज करतो बोट चालवण्यासाठी, बोट पुढे ढकलण्यासाठी ज्या वल्ल्यांचा आपण वापर करतो, तर त्यांना वल्ल्याप्रमाणे त्याचा तो उपयोग करतात. त्या वेब टोईजचा, त्या पायांच्या बोटांमध्ये जे पडदे असतात त्यांचा. ठीक आहे. Water flows of the waxy feathers of birds like duck and water hen. Webbed toes, slippery, smooth skin and triangular head help frogs to swim easily through water. आणि जे बदक किंवा पानकोंबडी जे आपण म्हणतो, ते अशा पक्ष्यांचे पंख जे असतात ते पंख आणि पिसं जी असतात त्यांची ती तेलकट असतात. त्याच्यामुळे पाणी जे आहे ते त्याच्यावरून इझिली फ्लोट होतं, इझिली ते ओघळून जातं. ठीक आहे. आणि बेडकाच्या पायातील बोटांचे जे पडदे असतात ते बुळबुळीत त्वचा आणि त्रिकोणी डोके असतात, त्याच्यामुळे ते सहज पाण्यात पोहतात. ओके. Then they can live on land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on land. The typical colors of a frog's back help it to hide among grasses. ठीक आहे, म्हणजे पाण्यात तसेच जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे श्वसन करतात आणि जर जमिनीवर असताना नाक आणि फुफ्फुसाद्वारे ते श्वसन करतात. ओके, म्हणजे पाण्यात राहताना ते त्यांची जी त्वचा आहे याच्याद्वारे श्वसन करतात, याच्याद्वारे त्यांचं श्वासोच्छ्वास जो आहे तो होत असतो. आणि जमिनीवर असताना ते नाक आणि फुफ्फुस जे असतात त्यांच्याद्वारे श्वसन करतात. म्हणून तो पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी बेडूक जो आहे तो राहू शकतो. आणि सेकंड त्याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं जे पाठीचा जो रंग आहे तो ग्रीन असल्यामुळे गवतात लपण्यास त्याला मदत होते. ओके. Make a list of the names of some other amphibians you know and study their adaptations. तुम्हाला माहीत असलेल्या आणखीन काही उभयचर प्राणी जे आहेत त्यांची नावं सांगायची आहेत आणि त्याच्यामध्ये जे अडॅप्टेशनचा जे भाग आहे तो तुम्हाला त्याचा अभ्यास करायला सांगितला आहे. नंतर बघा त्यांनी काय सांगितलं, अडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. आता जंगल गवताळ प्रदेशात जे काही प्राणी राहतात त्यांचं अडॅप्टेशन काय, त्यांची तिकडचं राहण्याचं जे अनुकूलन आहे ते आपण बघणार आहोत. कार्निवरस ॲनिमल्स लाईक द वाईल्ड डॉग, fox, tiger and lion have strong legs to run fast and capture their prey. They have claws and their canine teeth are sharp and pointed. What is the function of such teeth? आता त्यांनी काय सांगितलंय, कार्निवरस ॲनिमल्स जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंह यांच्यासारखे जे मांसाहारी प्राण्यांचे जे पाय असतात ते कसे असतात, ते मजबूत असतात. ओके, त्यांना नखे असतात आणि या प्राण्यांना जे दातांचे सुळे जे असतात ना, त्या दातांच्या सुळ्यांमुळे त्यांना एखादी गोष्ट शार्पली कट करू शकतात ते. ओके, तर त्यांना कशासाठी उपयोग होतो त्या सुळ्यांचा, तर टायगर्स हॅव पॅडेड पॉव. वाघाच्या पायाच्या तळव्यांना गादी असते. ओके, पॅडेड पॉव. त्यामुळे this enables them to silently stalk their prey and capture it easily. त्याच्यामुळे त्यांची जी चाहूल असते ना ती कधीच भक्ष्य जो असतो म्हणजे ज्याची त्या टायगरला ज्याची शिकार करायची असते त्या प्राण्याला त्याची चाहूल कधीच लक्षात येत नाही, कधीच लागत नाही आणि सहजतेने ते स्वतःचं भक्ष्य जे आहे, स्वतःचं जे शिकार आहे तो पकडू शकतो. The eyes of predatory carnivores are located in the front of their head.
मांसाहारी प्राण्याचे जे डोळ्यांचे स्थान असते ते डोक्याच्या निमुळत्या बाजूस असते. ओके. इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रेस फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. आणि त्यामुळे दूर अंतरावर असलेला जो कोणी भक्ष्य असतो, त्याचा जो कोणी शिकार असते, ती त्याला नजरेस इझिली पडते. द आईज ऑफ हर्बिवरस आर बिलो द forehead on either side of the head. This gives them wide angle vision which help to protect them from predator. Their legs are long and tapering with strong hooves which enables them to run fast, taking long leaps. Their long and freely moving ears can receive sounds from long distances and different directions. Deer and blackbugs have colors that merge with their surroundings, and their teeth are strong for chewing tough plant material. आता शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे जे स्थान असते ते कपाळाच्या खाली असते. ठीक आहे. त्याच्यामुळे आणि खाली त्या बाजूला असते ते. ओके. त्यामुळे त्यांना खूप मोठा असा परिसर दिसतो आणि शत्रूपासून बचाव करण्यास त्यांना संधी मिळते. ओके. आणि शाकाहारी प्राण्यांचे पाय जे असतात ते निमुळते असतात, बारीक असतात, खूर असतात आणि मजबूत असतात. त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारता येतात. जसं इथे ब्लॅकबक म्हणजे काळवीट जे आहे ते इथे आपल्याला इमेजमध्ये दाखवलेलं आहे. अशा प्राण्यांचे हलणारे जे लांब कान असतात ते दूर अंतरावरचा आवाज जो आहे तो घेऊ शकतात. ओके. हरिण, काळवीट यांचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो आणि वनस्पतीची जी खोडे असतात ती चावून खाण्यासाठी त्यांचे दात जे असतात ते सुद्धा मजबूत असतात, स्ट्रॉंग असतात. ओके. देन अडॅप्टेशन इन डिझर्ट ॲनिमल. आता जे वाळवंटी प्रदेशातील प्राण्याचे अनुकूलन आहे ते आपण पाहणार आहोत. Deserts are characterized by severe scarcity of water. Hence, desert animals have a thick skin to prevent loss of water from the body. Their legs are long with flat and cushioned soles. The nostrils are protected by fold of skin. The eyelashes are long and thick. Rats, snakes, spiders, lizards in deserts live in deep burrow during daytime and are active at night. आता वाळवंटी प्रदेशात पाण्याची जी कमतरता असते ती खूप जास्त प्रमाणात असते. पाणी खूप कमी असतं तिथे. बरोबर. शरीरातील पाणी टिकून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची जी त्वचा असते ती जाड असते आणि पाय लांब, तर तळवे जे असतात ते गादीसारखे पसरट असतात. नाकावर त्वचेची जी घडी असते, नाकावर सुद्धा त्यांच्या त्वचेची घडी असते. पापण्या लांब आणि जाड असतात आणि वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बिळात राहतात. देन अडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन. आता हिम प्रदेश, बर्फाळ प्रदेशातली जे प्राणी आहेत त्यांचं अनुकूलन कसं आहे. तर फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेज ऑफ ॲनिमल्स लाईक याक, पोलार बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोट, सायबेरियन हस्की डॉग अँड स्नो लिपार्ड. Compare these images with those of similar animals from tropical forest. आता इंटरनेटवरून तुम्हाला सांगितलं त्यांनी काही फोटोज डाउनलोड करायला. जसं अस्वल आहे, ध्रुवीय अस्वल आहे किंवा पांढरा कोल्हा आहे, पर्वतीय शेळी आहे, सिल्वर फॉक्स म्हणजे चंदेरी कोल्हा जो आहे, सायबेरियन हस्की कुत्रा जो आहे, हिमबिबट्या जो आहे, या प्राण्यांची त्यांनी चित्र तुम्हाला तिथून गोळा करायला सांगितले. आणि आपल्याकडचे जे ट्रॉपिकल फॉरेस्टमध्ये जे प्राणी आहेत, ठीक आहे, जंगलात जे प्राणी आहेत त्यांचं आणि या प्राण्यांची चित्र ही दोन्ही मिळून तुम्हाला कंपॅरिझन करायला सांगितले. अ व्हाईट और सिल्वर बॉडी कलर, लॉंग teeth hair on the skin are typically characteristics of animal of snowy region. How are these useful to them? आता हिम प्रदेशात जे प्राणी राहतात त्यांच्या त्वचेवरील लांब आणि दाट असे केस, पांढरे चंदेरी रंग हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. इमेजमध्ये इथे तुम्ही पाहू शकता. तर त्याचा त्यांना उपयोग कसा होत असेल तर बघूया आपण पुढे. अडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स.
ओके, म्हणजे हवेत संचार करणारे जे प्राणी आहेत, हवेत उडणारे जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांचं अनुकूलन कसं आहे. ओके, सो कॅन यू टेल what is the main difference between vehicles on the road and aeroplanes? रस्त्यावरून वाहणारी वाहने आणि आकाशात उडणारी जी विमाने आहेत त्याच्यामध्ये मुख्य फरक काय आहे. तर एक जमिनीवर आहे आणि एक आकाशात आहे. The spindle shaped body of birds also minimizes the resistance of air while flying with hollow bones, body covering of feathers and modification of forelegs into wings. Their body is light and weight and adapted for flying. पक्ष्यांची शरीरे देखील दोन्ही टोकांनाही निमुळती असल्याने त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. ठीक आहे. शरीरावरील पिसांचे आवरण हे आवरण किंवा पुढच्या पायांचे पंखात झालेले रूपांतर, पोकळ हाडे, त्याच्यामुळे त्यांची शरीर जे आहे ते हलकं होतं आणि ते उडण्यासाठी अनुकूल होतं. ओके. द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स ऑल्सो इज लाईट इन वेट अँड टेपर ॲट बोथ एंड. त्याचप्रमाणे जे कीटक असतात त्यांचं सुद्धा शरीर हे निमुळतं असतं, वजनाने ते हलकं असतात, त्याच्यामुळे ते सुद्धा इझिली फ्लाय करू शकतात, उडू शकतात. दे कॅन फ्लाय विथ 2 pairs ऑफ विंग्स अँड ऑल्सो वॉक विथ 6 stick like legs. Bats can fly with the help of patagium, a thin fold of skin between their forelegs and hind legs. ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट इन युअर एरियाज. आता त्यांनी सांगितलं आहे की कीटक जे आहेत ते त्याचे शरीर निमुळते असतात, त्याच्यामुळे वजन हलकं असल्यामुळे ते इझिली उडू शकतात आणि पंखांच्या 2 जाड्या व काडीसारखे जे त्यांचे 6 पाय असतात याच्या रचनेमुळे ते हवेत उडू शकतात कीटक. ठीक आहे. तसेच त्यांना चालताना सुद्धा तुम्ही जर पाहिलं असेल तर चालताना सुद्धा तुम्ही त्यांना पाहिलं असेल, राईट. वटवाघूळ त्याच्या पुढच्या पायांच्या बोटांमध्ये त्वचेचे जे पडदे असल्याने तो उडू शकतो. ओके. वटवाघूळ तुम्ही पाहिलं असेल, वटवाघूळचं जे पंख असतात ना ते कसे जॉईंट असतात, जॉईंट इन द सेन्स छत्री टाईप ते असतं, त्याच्यामुळे ते इझिली उडू शकतात. ओके. त्याच्यानंतर त्यांनी आपल्या परिसरातले जे काही कीटक आहेत त्यांची माहिती घ्यायला सांगितली, त्यांचं निरीक्षण करायला सांगितलं आहे. देन नेक्स्ट बघा, इथे बघा काय सांगितलं आहे. अडॅप्टेशन इन रेप्टाईल्स, म्हणजे जे सरपटणारे प्राणी आहेत तर त्या प्राण्यांमध्ये अनुकूलन कसं आहे ते आपण बघणार आहोत. सो ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड अर्थवॉर्म्स क्रीप. विच ऑर्गन्स डू they use for creeping? Are there any special changes for that purpose? Note any such changes. Animals like house lizard, garden lizard, crocodile use their muscles for creeping. Similarly, they show adaptations in skin, soles of feet, body, color, etc. For example, the house lizard and monitor lizards have clawed toes and thin soles, whereas snakes have a scaly skin. सरपटणारे जे प्राणी आहेत ते कोणकोणते आहेत तर साप, गांडूळ झालं. ठीक आहे. असे प्राणी जे आहेत ते सरपटतात. ओके. तर या सरपटणाऱ्या प्राण्यांचं तुम्ही दुरून निरीक्षण हे केलंच असेल. आणि सरपटताना त्यांचा कोणत्या अवयवांचा त्यांना वापर होतो तर त्यांची त्वचा. ओके. त्यासाठी काही विशेष बदल झाले आहेत काय असं दिसून येतं का तर नाही, आणि जर झाले असतील तर त्या बदलांची नोंद करा असं त्यांनी सांगितले. देन पाल, सरडा, मगर यासारखे प्राणीसुद्धा सरपटतात. बरोबर, हे सुद्धा प्राणी सरपटतात. सो यांसारखे प्राणी जे आहेत ते स्नायूचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात. त्याचबरोबर त्यांची जी त्वचा असते, त्यांचे पंजे असतात, विशिष्ट रंग याच्यामध्ये अनुकूलन झालेले असते. ओके. जसे पाल, घोरपड यांचे पंजे नखयुक्त असतात, म्हणजे त्यांना नखे असतात आणि ते पातळ असतात. तर सापाची त्वचा जी आहे ती खवलेयुक्त असतात. तिला कसे खवल्यां टाईप माशांना जसे खवले असतात तर त्या सापाच्या स्किनला सुद्धा बारीक बारीक खवले असतात. राईट. स्कॅली स्किन असं म्हटलेलं आहे, खवलेयुक्त. ओके.
देन अडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. आता अन्न ग्रहणासाठी प्राण्यांमध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत, जे काही बदल झालेले आहेत त्याच्याबद्दल आपण बघूया. वी कॅन कॅटेगराईज ॲनिमल्स ॲज हर्बिवरस अँड कार्निवरस. आता आपण दोन याच्यात वर्गीकरण केलं आहे प्राण्यांचं, हर्बिवरस आणि कार्निवरस. हर्बिवरस म्हणजेच जे शाकाहारी आहेत ते मांस, आणि कार्निवरस म्हणजेच मांसाहारी, जे इतर प्राण्यांना भक्ष्य करतात. So, special adaptations are seen in each category to make the process of feeding easy. We will discuss this in greater detail in the chapter on न्यूट्रिशन. आणि आपण न्यूट्रिशन जो चॅप्टर आहे, पोषण हा जो धडा आहे, याच्यात आणखीन माहिती घेणार आहोत याबद्दल. तर प्राण्यांना अन्न ग्रहण करणे हे सोपे जाते. ठीक आहे, कशामुळे तर ते शाकाहारी आणि मांसाहारी या दोन गटात त्यांचं जे वर्गीकरण होतं, ठीक आहे, त्यासाठी विशिष्ट असे बदल त्यांच्यामध्ये झालेले दिसतात. राईट. त्या बाबतीत अधिक आपण माहिती जी आहे ती न्यूट्रिशन या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. वॉच द प्रोग्राम्स ऑन चॅनल्स लाईक नॅशनल Geography Wild, Discovery, etc. to learn about the feeding habits of animals like frogs, snakes, birds, mosquitoes, butterflies, etc. बेडूक झालं, साप, देन इतर पक्षी आहेत, डास आहेत, फुलपाखरे आहेत, हे प्राणी जे आहे हे स्वतःचं अन्न कसं खातात किंवा स्वतःचं भक्ष्य कसं मिळवतात याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी डिस्कवरी किंवा नॅशनल जॉग्राफी वाईल्ड यासारखे चॅनल्स जे आहेत आपल्या टी व्हीवर, ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यावर वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते ॲनिमल्स रिलेटेड लागतात. राईट. देन कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन. आता खाली चार्ट आपल्याला दिलं आहे, बघा काय विचारलं आहे त्याने. अडॅप्टेशन म्हणजे शार्प टीथ. ठीक आहे, अडॅप्टेशन म्हणजे झालेले बदल. शार्प टीथ ॲनिमल कोणते आहेत तर लायन आणि टायगर, यांना शार्प टीथ आहे. देन यूज ऑफ अडॅप्टेशन टू टिअर द फ्लेश. मांस फाडून खाण्यासाठी त्यांना त्या शार्प टीथचा यूज जो आहे तो होतो. बरोबर. देन लॉंग अँड पॉइंटेड बीक. टोकदार लांब चोच कोणाची आहे? बगळा आहे की नाही. सो तो तुम्ही इथे लिहायचा आहे. तर कशासाठी होतो? तो सुद्धा मासा पकडण्यासाठी किंवा इतर अन्न त्यांचं पकडण्यासाठी त्याचा वापर होतो. राईट. शॉर्ट बीक आखूड जी चोच असते तिचा कशासाठी वापर होतो तर ते तुम्ही लिहायचे. कोणत्या प्राण्याला असते आखूड चोच ते लिहायचे. देन लॉंग अँड स्टिकी टंग. लांब चिकट जीभ जी असते, सरडा. राईट. सो ते कशासाठी असते तर याचा आपण लिस्टमध्ये लिहायचं आहे. देन लॉंग नेक. लांब मान, जिराफ. ओके. सो त्याच्याबद्दल आपण लिहायचं आहे. सो हा जो चार्ट आहे तो तुम्ही कंप्लीट करायचा आहे. देन अडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स. आता परिसर जे आहे, या परिसरासाठी प्राण्यांमध्ये झालेले जे बदल आहेत, या परिसराला एकंदरीतच या परिसराला स्वतः त्यांनी अनुकूल करून घेतलं आहे. ओके. सो ते आपण बघणार आहोत. वी कॅनॉट easily spot colorful butterflies, lizards and grasshoppers. They get camouflaged amidst grasses, parts of plants like stem, leaves, flowers, etc. That is because their colors blend with those of their surroundings. विविध रंगांचे सरडे किंवा नाकतोडे हे आपल्याला सहजरित्या दिसत नाहीत. ठीक आहे. वनस्पतीवर गवतामध्ये किंवा झाडांच्या खोडावर असताना त्यांच्या शरीराचा जो रंग आहे तो त्या ठिकाणाच्या रंगाशी मिळता जुळता. म्हणजे सरड्याचा रंग कसा, हिरव्या रंगाच्या झाडावर जर सरडा असेल हिरव्या खोडावर वगैरे, तर त्याचा रंग जो आहे तो चेंज होतो, त्या रंगाशी मिळता जुळता होतो. तर हे असं आपल्याला सहज अशा गोष्टी दिसत नाहीत. तुम्ही जेव्हा डिस्कवरीज जे चॅनल आहे किंवा नॅशनल जिओग्राफी चॅनल आहे तर या चॅनलवर तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहता येतात. तिथे जाऊन तुम्ही त्या पर्टिक्युलर ते जे कार्यक्रम्स लागतात, प्रोग्राम्स लागतात ते तुम्ही पाहून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला बघता येतील. ठीक आहे. देन चेंजेस दॅट टेक प्लेस in the various organs and life process of organisms that enable them to live, feed, reproduce, to
perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surroundings. Depending upon the habitat and its geographical conditions are called adaptation. आणि अधिवासानुसार म्हणजे तिथे जास्त काळ राहिल्यामुळे किंवा भौगोलिक जी परिस्थिती असते त्या परिस्थितीमुळे विशिष्ट परिसरात जगणे हे त्या प्राण्यांसाठी सोपं जातं. पुनरुत्पादन आहे, ते पुनरुत्पादन करून ते स्वतःला टिकवणे किंवा अन्न मिळवणे, शत्रूपासून बचाव, स्वतःचं रक्षण करणे, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये आणि शरीरक्रियांमध्ये त्यांच्या जे बदल आहेत त्यांच्या शरीरात जे काही बदल होतात ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून, तर यालाच आपण अडॅप्टेशन असं म्हणतो. ओके. देन ऑलवेज रिमेंबर, adaptation is not a sudden process. It is gradual and continuous. Differences in the structure and appearance of present day animals and animals of thousands of years ago are the adaptation that occurred according to prevailing conditions. It is our duty to conserve this diversity. अनुकूलन जे आहे ही लगेच होणारी प्रक्रिया नाही आहे, ठीक आहे, आणि ही प्रक्रिया निरंतर असते, ही कंटिन्युअस आहे. हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले जे प्राणी आहेत ते आजचे प्राणी यांच्या शरीरात झालेले जे बदल आहेत ते परिस्थितीनुसार झालेले बदल आहेत, ठीक आहे. आणि हे जी डायव्हर्सिटी आहे, ही जी वैविध्यता आहे, ही आपल्याला जपली पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे जपणं. ओके. देन डार्विन्स थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. आता डार्विनचा जो थिअरी आहे, डार्विनची जी उत्क्रांती आहे सिद्धांत, तो आपण पाहूया. डार्विन्स थिअरी ऑफ इव्हॉल्युशन, उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे डार्विनचा तो पाहूया. So Charles Darwin, a great scientist. Okay, Charles Darwin, a biologist, studied numerous types of plants and animals and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to changing environment. This is called the theory of survival of the fittest. This is Darwin's first principle. Okay, it is an organisms born with a new beneficial characteristics and is able to survive. This change is preserved in the next generation. This is Darwin's second principle and it is called the theory of natural selections. So Charles Darwin हे जीवशास्त्रज्ञ आहेत, हे बायोलॉजिस्ट आहेत. जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारचे जे प्राणी आहेत आणि वनस्पती यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. जे सजीव त्यावेळेच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता जे आहे ते सर्वात जास्त असते आणि यालाच आपण सक्षम तोच टिकेल असा सिद्धांत आपण म्हणतो. म्हणजे सर्वायवल ऑफ दी फिटेस्ट, जो सक्षम आहे तोच टिकून राहील त्या वातावरणात. ओके, हा डार्विनचा फर्स्ट प्रिन्सिपल आहे. देन इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न, म्हणजे एखादा जीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जर तो जन्माला आला आणि टिकू शकला तर त्याची पुढची जी पिढी आहे ती त्याच्यासारखीच बनते. हाच झाला डार्विनचा सेकंड सिद्धांत, म्हणजे दुसरा सिद्धांत जो आहे नैसर्गिक निवडीचा. ओके, नॅचरल सिलेक्शन्स. सो हे अशा पद्धतीने दोन जे थिअरी आहेत ते डार्विनने ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला दिलेले आहेत. देन क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता सजीवांचं जे वर्गीकरण आहे ते बघा कसं झालं आहे. लेट्स रिकॉल, आता थोडं आठवायचं आहे आपल्याला. व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड? लिव्हिंग थिंग आपण क्लासिफाईड का करतो आहे? सजीवांचं आपण वर्गीकरण का करतो आहे? विच आर द क्रायटेरिया यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स? वनस्पती आणि प्राणी यांचं आपण वर्गीकरण का करतो आणि ते कोणत्या निकषाच्या आधारे गेलं पाहिजे? सो इट इज डिफिकल्ट टू स्टडी द रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम्स इन दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाइम. क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. आणि आपल्या सभोवती वेगवेगळे जे सजीव आहेत त्या सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणं पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं वर्गीकरण जे आहे ते सजीवांमध्ये केलेलं आहे. ओके.
Different scientists have used different criteria and independently classify plants and animals. A hierarchy is formed in the classification that starts with kingdom Animalia or kingdom Plantae. Further groups and subgroups are formed depending upon basic similarities and differences. This is called the hierarchy of classification. म्हणजे आजवर अनेक शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी वनस्पतीचं प्राण्यांचं जे आहे वर्गीकरण केलेलं आहे वेगवेगळ्या त्यांचे गुणधर्म त्यांच्या गुणधर्माचे निकष लावून. आणि यासाठी वर्गीकरणाची एक लिस्ट म्हणा किंवा काही विशिष्ट अशी गोष्टी आहेत जे त्यांनी ठरवलेले आहेत. ओके, त्याची सुरुवात प्राणीसृष्टी किंवा वनस्पतींची सृष्टी जी आहे येथून होते. पुढे सजीवांच्या गुणधर्मातील ठळक असे मूलभूत साम्य आणि जे भेद आहेत, जे डिफरन्सेस आहेत, त्याच्या आधारावर त्यांनी गट जे आहेत ते तयार केले आहेत. आणि यालाच आपण हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतो. म्हणजे सजीवांचं 2 ह्याच्यात आधी त्यांनी वर्गीकरण केलं, प्राणी आणि प्लांट. ओके, ॲनिमल्स अँड प्लांट्स. ठीक आहे. आणि नंतर त्या ॲनिमल्स अँड प्लांट्सचं त्यांनी सब ग्रुप करून त्यांनी आणखीन त्यात वेगवेगळे जे डिव्हिजन त्यांना वाटले ते त्यांनी केलेले आहेत. बायोनॉमिनल नॉमिनक्लेचर बाय कार्ल लिनियस. ओके, imagine that there are 4 students with a name Kabir or Kiran in a classroom. If you are taking about any one of them, how would you ensure that others know which one of them you are talking about? Without any confusion, we would tell the full name, that is the first name and the last name. This is the similar to binomial nomenclature. आता इमॅजिन करा की वर्गात कबीर आणि किरण असे नावाचे 4 विद्यार्थी आहेत, कबीर किंवा किरण. ओके, 4 जणांचं नाव कबीर आहे तर 4 जणांचं नाव किरण. अशा प्रकारे 4 नावं असणारी मुलं आहेत, एकच सेम नाव असणारी. आणि त्यांच्यापैकी एकाच विद्यार्थ्याबद्दल तुम्ही बोलत आहात. ठीक आहे, तर ते इतरांना कसं कळेल की तुम्ही ह्याच विद्यार्थ्याबद्दल पर्टिक्युलर बोलत आहात? तर तुम्ही जेव्हा त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव सांगाल, त्याचं आडनाव सांगाल, सरनेम सांगाल, त्यावेळेस तर इतर मुलांनाही कळेल ना की तुम्ही कोणत्या कबीरबद्दल किंवा कोणत्या किरणबद्दल बोलताय. राईट. तर ह्यालाच आपण बिनॉमियल नॉमिनक्लेचर म्हणजेच द्विनाम पद्धती असं म्हणतो. ठीक आहे. बिनॉमिनल nomenclature is used to identify each organisms. Accordingly, a scientific name has been assigned to each organisms. It consists of 2 parts. The first part its genus and second species. All identified organisms have been assigned a binomial name as per the guidelines of International Code of Nomenclature. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी ही जी पद्धत आहे ही ह्या पद्धतीचा वापर जो आहे तो केलेला आहे. आणि त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव जे आहे ते दिलं गेलेलं आहे. आणि या नावात 2 संज्ञा ज्या आहेत त्या आहेत. त्याच्यामुळे पहिली संज्ञा ही प्रजाती दर्शवते आणि दुसरी जी आहे ती जाती दर्शवते, ती त्या प्राण्याची जात दर्शवते. आणि आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नाव देण्यात आलेली आहेत. ओके. All the organisms of a species are so similar that irrespective of differences in color, height, habitats and habits, they can reproduce among themselves or form new individuals like themselves. For example, all domestic cats in the world belong to the same species. The same is true in the case of animals like hen, cow, dog, etc. and plants like mango, wheat, maize, etc. ओके. म्हणजे एका जातीमधील सर्व सजीव इतके सारखे असतात की त्यांच्यात रंग, उंची, शेपटीची जी लांबी असते असे काही भेद जे आहेत ते असले तरी सिमिलॅरिटी म्हणजे संकर त्यांचं होत नाही. आणि प्रजनन आणि त्यांची वंशवृद्धी होऊ शकते. अर्थात जगभरातील सर्व मांजरे एका प्रजातीतच मोडतात.
ठीक आहे. तसेच प्राण्यात कोंबडा, गाय, कुत्रा इत्यादी. आणि वनस्पतींमध्ये आंबा, मका, गहू हे सुद्धा एकाच जातीत मोडतात. Then following are some examples of organisms from kingdom Plantae and Animalia classified by the binomial method of nomenclature. आता वनस्पती आणि प्राणी सृष्टीतील काही द्विनाम पद्धती जी आहे त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेली काही उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. सो बघूया. लिव्हिंग थिंग म्हणजे याच्यामध्ये लिव्हिंग थिंगमध्ये दिलं डॉगचं सायंटिफिक नेम आहे कॅनिस लंपस फॅमिलिरिस, म्हणजे कॅनिस फॅमिलिरिस. ओके. कावचं आहे बोस टॉयरस. देन हेबिकस म्हणजे जास्वंद, हिबॅकस. सो हिबॅकस रोजा सिंथेसिस. ठीक आहे. हिबिकस रोजा सायंथेसिस. देन ज्वारी आहे तर ज्वारी सोरघम व्हल्गेर. ओके. ज्वारी सोलगम व्हल्गेर. फाइंड आउट द सायंटिफिक नेम्स ऑफ अदर ॲनिमल्स अँड प्लांट्स इन युअर सराउंडिंग्स अँड डिस्कस इन क्लास. आणि आता तुम्ही तुमच्या सराउंडिंगमध्ये तुमच्या अवतीभोवती ज्या काही वेगवेगळे प्राणी आहेत, जे काही वेगवेगळे पक्षी आहेत त्यांची किंवा झाडं आहेत त्यांची सायंटिफिक नेम जे आहेत ते तुम्हाला शोधून काढायचे आहे. त्याने इथे बघा काय सांगितलं येल्लो मार्कमध्ये, येल्लो याच्यात फ्रॉगच्या खाली 29 एप्रिल इज ऑब्झर्व ॲज वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. 29 एप्रिल जो आहे तो जागतिक बेडूक संरक्षण दिवस आहे. किलिंग और हार्मिंग फ्रॉग्स इज प्रोहिबिटेड बाय द वर्ल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. आणि कायद्यानुसार, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना मारणं, त्यांच्यावर इजा होणं हे यावर बंदी आहे. ठीक आहे. सो इथे आपला जो चॅप्टर आहे फर्स्ट चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन तो कंप्लीट झालेला आहे. पार्ट 1ची जी लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही पार्ट 1 जो आहे तो पाहू शकता. आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनवरही क्लिक करा. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.